उघडलं ना सर्वांनी पेज नंबर 59 रम्य संस्कृतम. अजून एक एक जण येत आहेत, पण आपण सुरुवात करू. संख्या विशेषणानी 2. बघा, संवादम इमम पठत. मागच्या वेळेला आपलं हे झालेलं आहे खरं थोडस. 5-6 ओळी झाल्या आणि तेवढ्यात वेळ संपली. आता परत एकदा वाचते बघा. हा संवाद वाचा. मातामही एकतः चतुर्पर्यंतम संख्यारूपाणी अधितानी खलू. 1 पासून 4 पर्यंत आपण खरोखर शिकलेलो आहोत. अधितानी शिकलेलो आहोत. पंचतः तू संख्यारूपेषु न लिंगभेद. तुम्हाला हे मी मागच्या वेळेला सांगितलं होतं, आठवतंय का? अथर्व भोईर आठवतंय? हॅलो हा, मग आता 1 ते 4 आकडे मी तुम्हाला ते पाठ करायला सांगितलं होतं, आहे की नाही? एकः एका एकम द्वौ द्वे द्वे. आठवते? 4 पर्यंत वेदश्री हे पाठ करायला सांगितलं होतं. टियारा? हो मिस. हा, तर आज ही पूजा प्रसाद का आले नाहीयेत बरं, कोणास ठाऊक. ठीक आहे, बघा. पंचतः तू संख्यारूपेषु न लिंगभेद. 5 पासून, तू म्हणजे तर 5 पासून संख्यांमध्ये लिंगभेद म्हणजे फेमिनाईन मॅस्क्युलाईन हे काहीही येत नाही. कळलं? ताहा यथावत प्रयोक्तव्याः. त्या ज्या आहेत संख्या त्या तशाच बोलायच्या. यथावत म्हणजे कशा बोलायच्या बघा. वेणू म्हणते ज्ञातम, समजलं. तरीही पंच आसंदाः पंच अंकन्यः पंच भवनानी च. अर्थ कळला का याचा? राधिका ठाकूर तू सांग मला. पंच आसंदाः म्हणजे काय? नाही येत? 5 आसन. बरोबर. आसन म्हणजे आहे की नाही, खुर्च्या वगैरे. पंच अंकन्य म्हणजे 5 लेखण्या. आता ती लेखणी आहे की नाही, त्याच्यानंतर पंचभवनानी आहे का? म्हणजे पुल्लिंगी, स्त्रीलिंगी, नपुसकलिंगी काहीही आलं तरी सुद्धा पंचच येणार. बघा, सुदेंदू म्हणतोय तथाच सप्तबटवः सप्तरज्जवः सप्तैवच दिनानी. सप्तबटवः, बटू म्हणजे कोण? मुंज मुलगे असतात ना, शिकणारी मुलं, बटू. कळलं का? त्यांना बटू म्हणतात. मग सप्तबटवः 7 मुंज मुलगे. सप्तरज्जवः, रज्जू म्हणजे दोरी. कळलं का? 7 दोऱ्या. आणि सप्त एव दिनानी 7 दिवस. कळलं? 7 बदलतंय का बघा. स्त्रीलिंगी असू दे, पुल्लिंगी असू दे, नपुसकलिंगी असू दे, तेच राहतं. आता पृथा म्हणतीये इतोपि अष्टतारकाः. सोहम फडके समजतंय ना बाळा? हॅलो सोहम, ऐकू येते का? हो मिस. हा, बघा, अष्टतारकाः म्हणजे काय? 8 स्टार्स, आहे की नाही? तारका, चांदण्या.
अष्टमुनयः, 8 मुनी, मुनी म्हणजे ऋषी मुनी. अष्टवसूनी, वसू म्हणजे दिशा, 8 दिशा. बघा, काहीही घेतलं किंवा 8 वसू, वसू नावाचे 8 प्रकार म्हणजे 8 आहेत, त्यांना वसू म्हणतात. तर अष्टवसूनी. आता मातामही म्हणते बघा, उत्तमम, छान. काश्चन संख्या प्रसिद्धाः, काश्चन काही संख्या फेमस आहेत. यथा नवरात्रयः. इथपर्यंत झालं आणि त्या दिवशी वेळ संपली आपली. आता नीट बघा, नवरात्रयः हा कोणता शब्द आहे हो? नवरात्रयः म्हणजे माहिती आहे कुणाला? मॅम नवरात्री. बरोबर, नवरात्री. ज्याप्रमाणे नवरात्री, कळलं का? नवरात्रयः. आता वेणू आणि पृथा काय म्हणतायत बघा, सप्त ऋषयः, 7 ऋषी. दश आननानी, आननानी, आनन म्हणजे तोंड, कळलं का? मुख, वदन, तोंड, माउथ. मग आता बघा, दश आननानी आपण म्हणतो माहितीये का? दशानन म्हणजे रावण, ज्याला 10 तोंड आहेत, 10 तोंडे. दश आननानी. अष्टलक्ष्म्या, अष्टलक्ष्म्यः, 8 लक्ष्म्या. त्रीणी भुवनानी, नवरत्नानी वा. आता तुम्ही म्हणाल त्रीणी भुवनानी, बघा 3 4 पर्यंत आपल्याला लिंगवचनाप्रमाणे चालतो आपण. त्रीणी भुवनानी आणि नवरत्नानी, 9 रत्ने, कळलं का? ज्युएल्स. आता बघा, वा म्हणजे किंवा. मातामही म्हणते पर्याप्तम, कळलं? थांबा, पर्याप्तम आता पुरे. अहम अधुना कूटप्रश्नं वदामि, कळलं का? आजी काय म्हणते, आता मी, अधुना म्हणजे आता, नाव, आता मी कूटप्रश्नम, रिडल्स बोलते, कळलं का? आपण म्हणतो ना रिडल्स असतात वेगवेगळे, ते आता मी बोलते. आता बघा, ती काय बोलतेय, भीही, भ्यः, भ्यः, आनाम, सु, किम एतद. कळतंय बघा, तिने प्रश्न काय विचारलाय, भीही, भ्यः, भ्यः, आनाम, तू, सु, किम एतद. आता सुधेंदू बघा, उच्चैही हसित्वा, जोराने मोठ्यांदे हसून म्हणतो, न एषः कूट प्रश्न, दिस इज नॉट अ रिडल. एते तू विभक्ती प्रत्ययाः, हे काय आहेत? विभक्ती प्रत्यय आहेत. गतवर्षे अहम पठितवान, सम्यक स्मरामी अधुना अपि. गेल्या वर्षी मी अभ्यास केलाय. सम्यक म्हणजे काय? बरोबर. मला अजूनही बरोबर आठवते. स्मरामी. घाई नाही ना होते टियारा? समजतंय ना ग? हो मिस. हा, मग आता पुढे बघा काय झालंय. आता वेणू काय म्हणते बघा, ओ हो सुधेंदू, अरे वा सुधेंदू, सत्यमेव तीक्ष्णा जाता तव बुद्धी. खरोखर तू फार तीक्ष्ण बुद्धीचा आहेस, कळलं का? तीक्ष्ण बुद्धी म्हणजे यू आर व्हेरी स्कॉलर.
तरीही एते संख्या प्रत्ययाः तृतीयातः सप्तमी पर्यंतम. कळलं का? हे संख्या प्रत्यय कुठपर्यंत आहे? तृतीयेपासून सप्तमी पर्यंतम. आता हे आपल्यालाही माहितीये की नाही हो? आपल्याला बिही तृतीया आहे की नाही, ब्यह चतुर्थी, ब्यह पंचमी, आनाम षष्ठी आणि सु सप्तमी. आता पृथा म्हणते बघा यथा. आता 5 पासून कसे प्रत्यय लागतात बघा. एक मिनिट, प्रांजल आली ना म्हणून. बघा यथा पंच पंच पंचभिः पंचभ्यः पंचभ्यः पंचानां पंचसु पंचतः नवदश पर्यंतम रूपाणी पंचसंख्या इव भवन्ति. सत्यम खलु? काय काय ह्या गोष्टीतून कळलं तुम्हाला सांगा. पंच जे आहे, कोण सांगेल? सोहम फडके तू सांगशील मला? हो मिस. हा, या ओळीचा अर्थ कळला का बाळा तुला? मिस कुठच्या त्या ते पंचवाल्या का? हा, पंचवाला लाल अक्षरात दिलंय ना. म्हणजे आता बरं मी सांगते, ऐका. मिस कळलं? सांग मग. मिस ते न्यूमरिकल ऍडजेक्टिव्ह ते डिक्लाइन्ड आहेत. बरोबर, कळलं की नाही? आता म्हणजे अनेक वचन, 5 हे अनेक वचन आहे की नाही, बहुवचन. हा, मग ते फक्त प्रथमा द्वितीया तृतीया सतत बहुवचनातच चालणार. मग एक वचन द्विवचन बहुवचन असं होईल का? नाही. कळलं? मग आता प्रथमा पंच, द्वितीया पंच, तृतीया पंचभिः आहे की नाही, चतुर्थी पंचभ्यः, पंचमी पंचभ्यः, षष्ठी पंचानाम आणि सप्तमी आली की पंचसु. कळलं? आणि मुख्य काय त्यांनी सांगितलंय बघा, 5 पासून नवदश पर्यंतम, 19 पर्यंत, 5 पासून 19 अशीच रूप होतात. कळलं का? खरोखर सत्यम खलू, खरोखर. आता मातामयी काय म्हणते बघा, आम. येस, आम म्हणजे काय? हो. अतीव मुदितास्मी म्हणजे आय विल, म्हणजे आय एम व्हेरी हॅपी. मुदित आनंदी होणे, मी खूप आनंदित झालीये. यूयम सर्वे संस्कृत पटवः. बघा ती काय म्हणते, तुम्ही सर्वजण संस्कृत पटू. पटू म्हणजे काय? कुशल, हुशार आहे की नाही. यू आर ऑल स्कॉलर इन संस्कृत. का बरं? बघा, इतः परम संस्कृत भाषया खेलितुम समर्थाः. इतः परम म्हणजे याच्या पुढे संस्कृत भाषा खेळण्यासाठी यू आर एबल. कळलं का? समर्थाः म्हणजे संस्कृत मध्ये गेम खेळायला तुम्ही आता तयार झालात. सुदेंदू म्हणतोय त्वया सह संभाषणेन किंचित व्याकरणाभ्यासेन च. कळलं का? ते तर तुमच्या बरोबर भाषण केलं ना, संभाषण, संवाद केला आणि त्यामुळे किंचित व्याकरणाचा अभ्यास पण झाला. कळलं? ग्रामरचा पण अभ्यास झाला आणि बोलण्याचं पण, संवाद केल्यामुळे हे सगळं झालं. आता वेणू म्हणते संख्या रूपाणी सम्यक अदित्य संभाषणे संख्यानाम अधिकम प्रयोगम कुर्मः. कळलं का? संख्या रूप समजून, सम्यक म्हणजे योग्य
आणि आदित्य म्हणजे शिकून, योग्य संख्या रूप शिकून संभाषणामध्ये म्हणजे संख्यांचा अधिक उपयोग करूया. कळलं का? आपण सर्वजण. पृथा म्हणते अग्रिमे अवकाशे. अग्रिमे अवकाशे म्हणजे लक्षात ठेवा, पुढील भागात. अग्रिमे म्हणजे पुढील आणि अवकाशे म्हणजे भागात. अन्यान संख्या विशेषान ज्ञातुम आगच्छामः. कळलं का? पुढील भागामध्ये आणखीन वेगळी संख्या विशेषण जाणून घेण्यासाठी येऊ. या एक हॅलो. मध्येच फोन आला ना गुंजीकरचा, पण बंद पडला तो. ठीक आहे, जाऊ दे, काय काम होतं माहित नाही. लक्षात आलं? पुढच्या वेळी आणखीन संख्या विशेषण शिकण्यासाठी आम्ही येऊ. कळलं का? आगच्छामः. आता बघा पुढे काय आहे. जिज्ञासा पत्र आता आहे बघा, ते घेतलं ना की मग तुम्हाला कळेल काय आहे बघा. आधी संख्या रूपाणी वर आपण मगाशी अभ्यास केला ना, तो बघा आहे का, लाल अक्षरात लिहिलंय. सगळ्यांकडे पुस्तकं असतीलच, पण माझ्या पुढे पण आहे. आता पंचचं त्यांनी सांगितलं. आता षटचं त्यांनी दिलंय बघा. कोण वाचून दाखवेल बघा? शश. शश म्हणजे 6. हॅलो, कोण वाचेल बाळा? वाच. कोण? सोहम जैन. सोहम जैन वाच. षट षड प्रथमा, षट षड द्वितीया, षडभिः तृतीया, षडभ्यः चतुर्थी, षडभ्यः पंचमी, षणानां षष्ठी, षट्सु सप्तमी, षट्सु दोन्ही चालतं, षट्सु किंवा षट्सु. कळलं? आता म्हणजे तुम्हाला एक कळलं ना की हे 5 पासून जे सगळं आहे ते बहुवचनात आहे की नाही, नित्य बहुवचन. फक्त ह्या विभक्त्या पाठ केल्या की आपल्याला इथे गाळलेल्या जागा भरता येतील. आता अष्टन. वेदश्री तू अष्टन वाच. हॅलो वेदश्री. वाच. मिस मी 9 वाचू. बर. आता अष्ट कोण आता म्हणाला? अनन्या का? अनन्या. बोल. अष्ट अष्टौ प्रथमा, अष्ट अष्टौ द्वितीया, अष्टभिः अष्टाभिः तृतीया, अष्टभ्यः अष्टाभ्यः चतुर्थी, अष्टभ्यः अष्टाभ्यः पंचमी, अष्टानां अष्टासु सप्तमी. बस. म्हणजे तुम्हाला कळलंय कसं आहे ते. पूजा आणि प्रसाद आलेत ना आता? पूजा. हॅलो. हो मिस. मिस तो कनेक्शनचा प्रॉब्लेम. फोन करत होती का तू आता? मी तो घेतला तर बंदच पडला एकदम. म्हटलं आता मध्ये मला घेता आला नाही. चल आता हे काही नाही जास्त शिकवलेलं. पंच पासून अनेक वचनात नित्य बहुवचन असतं बघ. म्हणजे पंच एक वचन आणि द्विवचन येणारच नाही, आहे की नाही. 5 हा आकडा नेहमी बहुवचनातच चालतो. तर मी तुम्हाला रेकॉर्डिंग पण पाठवे ना, पहिलं काय घेतलं ते. पण आता आता लक्ष द्या. आता नवन कोण वाचेल? मॅम मी अथर्व बेडेकर. बोल अथर्व बेडेकर. नव प्रथमा, नव द्वितीया, नवभिः तृतीया, नवभ्यः चतुर्थी, नवभ्यः पंचमी,
नवानाम षष्ठी नव सुसप्तमी. शाबास. आता मला वाटतं खरोखर शहाण्या मुलांचं हे पाठ पण झालं असेल ना ग टियारा. एक वचन द्विवचन तसंच आहे की नाही. दिही देह देह आनाम आणि सु आहे की नाही. पाठ झाले ना. हॅलो टियारा, ऐकू येते का टियारा? हो मिस. हा, मग आता आपण जे आहे जिज्ञासा पत्र शेजारी आहे बघा. संख्या रूपाणी लिखित्वा वाक्यानी पूरयत. आता बघा, तत्र 5 बालकेषु कलह उद्भूतः. आधी वाक्याचा अर्थ लक्षात घ्या. तेथे 5 मुलांमध्ये कलह झाला, भांडण झाले. कळलं? मग आता काय लिहिलो? 5चं काय आकडा लिहू? पंचसु. बरोबर. कोणी सांगितलं? राधिका का? हो मिस. हा, बघा बाकीच्यांना कळलं का? जिनय जैन समजलं का रे? पंचसु बालकेषु. हा, मग आता 6 बिडालैहि एकः एक व मूषकः दृष्टः. बघा अर्थ लक्षात घ्या आधी. बिडाल म्हणजे काय? मांजर. 6 मांजरांनी एकच उंदीर पाहिला. मूषकः म्हणजे कोण? उंदीर. मग आता काय लिहिलो? षडभिः. बिडालैहि. बरोबर. षडभिः बिडालैहि. कळलं कसं केलं ते? बिडालैहि कोणती विभक्ती आहे बघा? तृतीय आहे की नाही. बहुवचन, बहुवचनच येणार म्हणा 6ला. कळलं का? षडभिः बिडालैहि. आता बघा, 7 दीपानाम एका आवली ध्रुवे दृश्यते. बघा 7 दिव्यांची एक माळ. आवली म्हणजे काय? ओळ, माळ घरामध्ये दिसते. हे कोणाचा तरी अनम्यूट आहे, तो म्यूट करा म्हणजे बाकीच्यांना डिस्टर्ब होणार नाही. मग आता 7 काय येईल? कोणाला येते आयडिया? सप्तनाम. सप्तानाम. सप्तनाम. कळलं? सप्तानाम दीपानाम. तसंच्या तसं, बाकी काही फरक नाही करायचा. कळलं नाही ना तर विचारा परत. आता बघा, 9 रात्रीणाम समूह नाम नवरात्रम. रात्रीणाम कोणती विभक्ती हो? षष्ठी आहे की नाही. 9 रात्रींचा समूह म्हणजे नवानाम. बरोबर. नवानाम रात्रीणाम. कळलं का? आता अपि जानासी 7 ऋषीणाम नामानी. काय तुला माहित आहे का 7 ऋषींची नावं? मग आता काय होईल? 7 सप्तनाम. ऋषी नाम. मग काय होईल? सप्तानाम. बरोबर. कळलं? सप्तानाम हे सप्तानाम ऋषीणाम नामानी. कळलं? पुढे कार्तिकेयः 6 मुखैः वदति किम. तर कार्तिकेय जो आहे याचा भाऊ, गणपतीचा भाऊ, तो 6 तोंडांनी बोलतो का? वदति किम बोलतो का? 6 तोंडांनी. मुखैही
मग आता काय होईल? 6चं काय होईल? षड्भिः शाबास. षड्भी मुखैही. कळलं का? 6 तोंडांनी. तृतीय आली आहे ना, मुखैही. आता रावणस्य 10 मस्तकेभ्यः किरीटाः पतिता. बघा, रावणाच्या 10 डोक्यांवरून मुकुट पडले. कळलं का? 10 डोक्यांवरून. रावणाला 10 तोंड होती ना, मग 10 डोकी. मस्तक म्हणजे डोकं. किरीटाः पतिताः. काय होईल मग 10चं? दशभ्यः बरोबर. कळलं का? दशेभ्यः. दशेभ्यः मस्तकेभ्यः. दशेभ्यः मस्तकेभ्यः. आता 8 लक्ष्मीषु कति नामानी जानासी. म्हणजे 8 लक्ष्मींपैकी किती नामं तुला माहिती आहेत? काय होईल? लक्ष्मीषु. अष्टषु बरोबर. कोणी ग सांगितलं? मिस मी राधिका. वा, बरोबर. कळलं का? अष्टसु किंवा अष्टासु काही चालेल. अष्टासु किंवा अष्टसु. पुढचं. राजा 9 ऋषीभ्यः दानं दत्तवान. राजा 9 ऋषीभ्यः दानं दत्तवान. अर्थ कळला? राजाने 9 ऋषींना दान, डोनेट केलं, दान दिलं. राजाने 9 ऋषींना दान दिलं. पण ऋषीभ्यः. बरोबर. नवभ्यः. नवभ्यः बरोबर. आहे की नाही? तिथे आहे बघा, नवभ्यः चतुर्थी. आहे की नाही? ऋषीभ्यः नवभ्यः. त्याच्यानंतर 6 वस्तुभ्यः 3 वस्तूंनी आवश्यकानी. 6 वस्तूंपैकी 3 वस्तू इसेन्शियल आहेत, आवश्यक आहेत. मग आता 6चं काय होईल? षडभ्यः. बरोबर. षडभ्यः वस्तुभ्यः. आणि वस्तूंनी काय होणार? आता त्रीणि. बरोबर. कळलं? 1 ते 4 पर्यंत तसंच तसं. त्रीणी वस्तूंनी. कळलं? आणि 1 मिनिट, आता स्वरूप आहे रे याला. 1 मिनिट. बघा, अस्माभिः 8 भूपतीनां चरित्राणी पठितानी. आम्ही 8 राजांचं चरित्र, बायोग्राफी वाचली. कळलं? मग 8 काय होईल? अष्टानाम. अष्टानाम भूपतीनाम. कळलं का? तीच विभक्ती आली पाहिजे, हे लक्षात ठेवा. सगळ्यांना कळलं हे नक्की नीट? आता कुणाला आणखीन आत्ता काही शंका आहे का? संख्या विशेषणामध्ये सांगा. स्वरूप अहिरे आत्ता आलं रे बाळा तू? का नेटवर्क प्रॉब्लेम? हॅलो, स्वरूप ऐकू येते ना रे? नाही ऐकू येत वाटतं त्याला. हा, ठीक आहे. बाकीच्यांना काही शंका आहे का? नाही मिस. नाही समजले ना नीट? हे तुम्हाला 10वीला पण येणार. कळलं का? म्हणून हे व्याकरण तुमचं पक्क झालं पाहिजे. आणि मी पूजा प्रसादच्या आईला सांगितलंय
की तुमचा सगळा पोर्शन झाला, समजा परीक्षा झाली तरी मी तुम्हाला उरलेले धडे पण 9वीचे मी शिकवणार आहे हं. म्हणजे तुमची व्होकॅब्युलरी किंवा म्हणजे पालकांना भीती वाटते ना धडे कमी केले तर आमच्या मुलांचं नुकसान काहीही होणार नाही. कळलं? हे नीट लक्षात ठेवा. आता नवीन सुरुवात करायची तर एक 2-4 मिनिटं राहिलेली आहेत. तर आता मला फक्त श्लोक म्हणून दाखवा ज्यांनी पाठ केलेत त्यांनी. वेदश्री म्हणाली माझा एकच झालाय पाठ. राधिका तुझे किती झाले? हॅलो राधिका. मिस 2 झालेत, पहिले 2. हो मग आता तू करा हं बराबर. पूजा प्रसादचे सगळे झाले असतील ना रे? पूजा प्रसाद नाही मिस, सगळे नाही झालेत. नाही झाले. आता व्हायला हवेत हं. मी तुम्हाला खरं सांगितलं होतं की नाही बुधवारी मी घेईन, पण आत्ताच नाही झाले मग उद्या काय लगेच होणार. आता मग पुढच्या आठवड्यात घेणार. कळलं का? उद्या आता पुढचा धडा किंवा व्याकरण. बरं मरुत सरित हे पाठ झाले का सगळ्यांचे? हॅलो प्रांजल राऊत. हो मिस. प्रांजल हॅलो. मी नावं घेतली नाही तरी माझं लक्ष आहे. प्रांजल ऐकू येते का? तन्वी हॅलो तन्वी. बघा काही जण उत्तरच देत नाहीत. हं असं नका करू. टियारा तुझे किती झाले ग पाठ? हॅलो मिस मी एक पण नाही केले. का बरं? आता करायला सुरुवात कर ना. हं हो मिस. आणि ही मंजिरी दयाळ नाही आली ना? मंजिरी आली का? हॅलो नाही मिस. हा मंजिरी येतच नाही किती दिवस झाले काय माहिती. परत फोन करेन आता उद्या तिला. आणि हे बाकी कोडाचे सोहम जैन किती झाले पाठ? मी सगळे झाले. अरे वा. आणि हा सोहम फडकेचे किती झाले बाळा? 4 झाले. 4 झाले ना? वा चांगली गोष्ट आहे. काही जणांचे झालेत, काही जण करतायत. पण मला पुढल्या बुधवारपर्यंत, मंगळवार पण नाही म्हणत, पुढला बुधवार, पुढल्या आठवड्यात, उद्याचं नाही हो, तोपर्यंत सगळ्यांचे पाठ झाले पाहिजेत. आणि प्रामाणिकपणाने व्हिडिओ ऑन नाही केला तरी सुद्धा, कारण नेटवर्क प्रॉब्लेम म्हणून, पण मला प्रामाणिकपणाने म्हणून दाखवायचे. कळलं का? बरं आता आणखीन पुढचा एक शब्द घेते. सकारांत शब्द घ्यायचे का बघा. चंद्रमस. पूजा किती पानावर आहे ग चंद्रमस? मिस 70. 70. बर. हा मग ते बघा आता मी याच्यावर काढत नाहीये, शेअर करेपर्यंतच वेळ जाईल. पण पुस्तक उघडा. पेज नंबर 70. 70 पानावर आहे. हा तर मरुत सरित आणि जगत हे तिन्ही मी सांगून झालेत का पूजा? हॅलो हो मिस. हो हा मिस. मग आता चंद्रमस सकारांत शब्द, शेवटी स आलेला आहे म्हणून सकारांत. कळलं? मग आता मी एक एक वाचून दाखवते, हे तुम्ही पाठ करायचंय. हा चंद्रमा हा चंद्रमसौ. आणि हा चंद्रमस सकारांत शब्द हे खरोखर 10वीला सगळे शब्द येणार आहेत बरं का. तकारांत, सकारांत, पुल्लिंगी, स्त्रीलिंगी, नपुसकलिंगी. आता चंद्रमस. चंद्रमस म्हणजे काय हो? चंद्र, मून. हा तो सकारांत शब्द आहे बघा. मग तो कसा चालतो बघा. चंद्रमा हा चंद्रमसौ, चंद्रमसः प्रथमा, चंद्रमसं चंद्रमसौ, चंद्रमसः द्वितीया, चंद्रमसा चंद्रमौभ्याम, चंद्रमौभिः तृतीया,
चंद्रमसे चंद्रमोभ्याम चंद्रमोभ्यः चतुर्थी चंद्रमसः चंद्रमोभ्याम चंद्रमोभ्यः पंचमी चंद्रमसः चंद्रमसोः चंद्रमसां षष्ठी चंद्रमसी चंद्रमसोः चंद्रमसु सप्तमी हे चंद्रमः हे चंद्रमसौ हे चंद्रमसः संबोधनम. आता हा शब्द तुम्हाला वाचता येण्याजोगा आहे की नाही? आता मला कोण वाचून दाखवेल? सोहम फडके, तू वाचशील का बाळा? कारण सगळ्यांना तर एकदम नाही सांगू शकत मी. हॅलो सोहम फडके. बर, सोहम जैन. सोहम जैन वाचशील का बाळा? हो मिस. वाच. चंद्रमाः बाकीच्यांनी ऐका. चंद्रमसौ हं. चंद्रमसः प्रथमा चंद्रमसं चंद्रमसौ चंद्रमसः द्वितीया चंद्रमसा चंद्रमसोभ्यां नाही, ऐक ऐक ऐक. चंद्रमोभ्यां हा चंद्रमोभिः तृतीया चंद्रमसे चंद्रमोभ्यां चंद्रमोभिभ्यः चतुर्थी चंद्रमस्य